बात आहे. माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय मी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतो. मला खूप इच्छा असते माझ्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजवाव्यात. आणि पार्टी ही एक अशी गोष्ट असते जी आमच्या नशिबीच नसते. कारण कुठलाही कार्यक्रम असो आम्ही स्टेजवरच असतो. आमची खूप इच्छा असते की समोर बसून तो एन्जॉय करावा. पण खरं तर ते कधीच येऊ नये, कारण ह्याच्यावरच घर चाललंय आमचं. हे चाललंय ते फार बरं चाललेलं आहे. तेव्हा सगळ्या उपस्थित माझ्या लाडक्या कलाकारांचं मी स्वागत करतो. बाकी कसे सगळे मजेत ना? जरा मोठा आवाज उद्या हसताय ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं तुमच्यासाठी तुमचा लाडका कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. मंडळी, ज्या एका गोष्टीची सगळ्या कलाकारांना उत्सुकता लागलेली असते, वर्षभर आपण मनापासून काम करतो आपल्या लाडक्या झी मराठीसाठी, आणि वर्षानंतर एक मायेची शाब्बासकी जी आपल्या पाठीवर पडणार असते, ती शाब्बासकी म्हणजेच झी मराठी अवॉर्ड 2015. या अवॉर्ड सोहळ्याची ही सगळी तयारी सुरू आहे आणि आज आहे नॉमिनेशन पार्टी. अर्थातच पार्टीच आहे, नॉमिनेशन तर अनाऊन्स झालेलेच आहेत. सगळ्यांना माहिती आहे की कोणाचं नॉमिनेशन आहे. पण प्रत्येकाच्या मनामध्ये ती हुरहुर आहे, प्रत्येकाच्या पोटामध्ये तो गोळा आहे की 1 तारखेला काय घडणार आहे. कारण येत्या 1 नोव्हेंबरला हा सोहळा आपण साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं पहिल्यांदाच असं झालंय गेल्या 1.25 वर्षात की चला हवा येऊ द्याचं स्टेज सोडून आम्ही मुंबईला आलो. कारण आम्ही राहतो कुठल्या गावात सगळ्यांना माहिती आहे, थुकरटवाडी हे आमचं गाव. बरं, मी एकटा येणार म्हटल्यानंतर ते जमत नाही. एसटीची सगळ्यांची तिकीट काढावी लागली. ते सगळे म्हणाले आम्ही सुद्धा येणार. मग सकाळपासून एवढं मोठा हा माहोल आम्हाला बघायची सवय नाही ना, त्यामुळे 5 स्टार हॉटेल ते बाहेरच रमतायत गमतायत. बऱ्याच वेळेला सिक्युरिटीवाल्यांनी त्यांना अडवलं, पण ते सगळे आलेले आहेत. तेव्हा पहिल्यांदा ही थुकरटवाडी आज मुंबईत आलेली आहे. मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, तर सगळीकडचा माहोल मी बघून घेतला आणि बाहेरही बऱ्याच गमती जमती झाल्या. त्या काय झाल्या त्याही मला तुम्हा सगळ्यांना सांगायच्या आहेत. सिक्युरिटी चेकमध्ये भरपूर लोकांना अडवण्यात आलं आज, कारण 5 स्टार हॉटेल आहे. सिक्युरिटी चेक होणार, बॅगा वगैरे तपासल्या जाणार. काहींना सवय असते, आमच्यासारखे नवीन असतात, आम्हाला काहीच माहीत नसतं. तर सिक्युरिटी चेकमध्ये असं झालं, दिलदोस्ती दुनियादारीमधल्या रेश्माला पहिल्यांदा अडवण्यात आलं असं मला कळलं. आता का अडवण्यात आलं हे नंतर मला कळलं. सिक्युरिटी चेकवाल्यांनी तिची पर्स चेक केली तर त्याच्यामध्ये 2 प्लेट पोहे सापडले म्हणे. तर ते म्हणाले 5 स्टार हॉटेल आहे, असं बाहेरचं अन्न नाही चालणार. त्याच्यावरती ती म्हणली हे बाहेरचं नाही, हे मी स्वतः बनवलं माझ्या घरात, जे मी प्रत्येक एपिसोडला बनवते आणि आशू खातो मनापासून. असं बोलल्यानंतर वातावरण आणखीनच चिघळलं आणि त्यानंतर 2 तासांनी ते पोहे कोणीतरी खाल्ले आणि त्यानंतर तिला आत सोडण्यात आलं. त्यानंतर याच मालिकेतला जो आशू आहे ते कॅरेक्टर सगळ्या महाराष्ट्रात फेमस झालेलं आहे. तर आशू सुद्धा आला होता, पण गेले 2 तास तो हरवला होता म्हणे. सगळे मित्र त्याचे शोधत होते की आशू गेलाय कुठे गेलाय कुठे. त्याच्या मित्रांना असं वाटलं की कदाचित इंग्लिशला घाबरून तो परत घरी गेला की काय आपल्या रूमवरती. पण नंतर 2 तासांनंतर तो इथल्याच हॉटेलच्या वॉशरूममध्ये विश्रांती घेताना सापडला. त्याच्यावरती त्याला सगळ्यांनी विचारलं तू असं का केलंस? तो म्हटलं माझी काहीच चूक नाही, इथल्या प्रत्येक वॉशरूमवरती रेस्ट रूम असं लिहिलेलं आहे. वैभव मांगले यांना सुद्धा सिक्युरिटी चेकमध्ये अडवण्यात आलं होतं. कारण होतं की वैभव मांगले यांच्याकडे आयुष्यात पहिल्यांदाच कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट सापडली नाही. आता कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट नसलेला माणूस वैभव मांगले कसा असू शकतो यावरूनच चर्चा रंगली आणि त्यानंतर मग आता ही केस CID कडे देण्यात आली असं मला समजलंय नुकतंच. झी मराठी परिवारात काही अस्सल पुणेकर कलाकार सुद्धा आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. असे अस्सल पुणेकर कलाकार आल्यापासून पार्टीत आपला आपला ग्रुप करून चर्चा करत होते. त्यामध्ये सध्याचे त्यांच्या ग्रुपचे अध्यक्ष म्हणायला हरकत नाही, योगेश सोमण, आणि दरवर्षी बदलत असतात, यावर्षी ते आहेत अखिल भारतीय पुणे संघटनेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि विजय पटवर्धन यांनी पार्टी मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेण्यापेक्षा पुण्यातल्या श्रेयस किंवा दुर्वांकूरमध्ये घेतली असती तर किती मजा आली असती. याविषयी त्यांनी चर्चा केली आणि आक्षेप सुद्धा नोंदवला झी मराठीकडे की असं तुम्ही का करत नाही, पुण्यामध्ये का घेत नाही.
त्यावर त्यांनी असाही एक निर्णय घेतलाय त्यांच्या संघटनेने की पुढची पार्टी जी असेल पुढच्या वर्षीची ती आपण मुंबईत नाही करायची, ती पुण्यातच होणार आणि अशा बंदिस्त रूममध्ये न करता आपण छान निसर्गरम्य वातावरणात ग्राउंडवरती करूयात. आणि त्यासाठी पुण्याची सारसबाग आणि कात्रजचं सर्पोद्यान अशी 2 ठिकाणं त्यांनी फायनल केलेली आहे. आणि या त्यांच्या निर्णयाला संजय मोने यांनी बाहेरून पाठिंबा दर्शवलेला आहे. देवदत्त नागेसाहेब आलेत का सर? कुठे बसलेत सर? तुमच्यावर खूप पंच सुचले पण तुमची बॉडी बघता माझ्या सिक्युरिटीचा प्रॉब्लेम नको म्हणून ते मी सगळे आत्ताच कापतो. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सरांचा पंच पोहोचला माझ्यापर्यंत. यानंतरची आणखीन एक अपडेट अशी आहे की 3D म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारीचे निर्माते आणि सतत डाएटवर असणारे संजय जाधव हे उपोषणाला बसणार आहेत असं कळलं. त्यांचं उपोषण करण्याचं कारण सुद्धा तितकंच गंभीर आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, सगळ्यांना नॉमिनेशन जाहीर केली तुम्ही, चला हवा येऊ द्यातल्या अभिनयासाठी मला नॉमिनेशन का नाही, याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. आणि ते म्हणतात जोपर्यंत नॉमिनेशन मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं म्हणून त्यांनी मगाशीच 3 कटलेट खाल्ली. सगळ्यांवर विनोद होतात, आमच्या लोकांना तरी का सोडायचं. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांना सुद्धा सिक्युरिटी चेकमध्ये अडवण्यात आलं. कारण होतं डोंबिवलीच्या कलाकारांना पासपोर्ट कंपल्सरी असल्याचं त्यांनी सांगितलं. यावरती शेवटी भाऊ कदमनी सिक्युरिटीवाल्याला रेशन कार्डवर पटवला आणि कुशल बद्रिके कुणाच्या तरी व्हिजिटिंग कार्डवर आत घुसला असं मला कळलं. का रे दुरावामधले आदिती आणि जय खरं तर पार्टीला एकत्र येणार नव्हते, कारण त्यांना भीती होती की इकडे सुद्धा सुबोध भावे आले तर सगळी वाट लागेल आणि त्यांना कळेल की आम्ही एकत्र आहोत म्हणून. पण पार्टीला यायचंच होतं. शेवटी काय करायचं म्हणून या दोघांमध्ये सुनील तावडे यांनी मध्यस्थी केली. ते म्हणाले मी एक आयडिया काढतो आणि सुनील तावडेंनी सुबोध भावेंना बाहेरूनच फोन केला आणि सांगितलं की आजची पार्टी कॅन्सल झाली आहे, कदाचित उद्या असू शकते, तुम्ही उद्या या. आणि त्यानंतर त्या दोघांना खूप आनंद झाला, त्यांचा जीव बांधण्यात पडला आणि ते दोघे एकत्र आले. पण घोळ केला नवरेंनी. मला एक कळलेलं नाही आहे, ह्यांच्या सिरियलमध्ये मंडळी असं सांगितलं जातं की असं ऑफिस आहे जिथे लग्न नाही झालं पाहिजे. बरोबर विशाखा, लग्न नाही झालं पाहिजे, पण एक नवरे नावाचा माणूस राहतो आणि तरी संशय कसा नाही आतापर्यंत, लग्न न होताच कसे काय ते नवरे होऊ शकतात कोणाचे. तर नवरेंनी ते बघितलं, त्यामुळे त्यांना आदिती आणि जयला टेन्शन आलं. पण शेवटी पुन्हा एकदा सुनील तावडेच त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी नवरेंना एका चॉकलेट पेस्ट्रीवर पटवलं असं मला कळलं आणि नवरेंनी सांगितलं की मी हे कुणालाही सांगणार नाही. तर अशा बऱ्याच अपडेट्स आहेत, त्या मी मध्ये मध्ये जशा सुचतील तशा तुम्हाला सांगत राहणार आहे. पण मंडळी काय असतं, कुठलाही अवॉर्ड शो म्हणा किंवा लहानपणापासून आठवून बघा की बक्षीस कुठलंही मिळणार असेल ना तर मनामध्ये खूप हुरहुर असते. म्हणजे बक्षीस मिळाल्यानंतरची भाषणं फार छान असतात की मला हे मिळालं ते माझ्या अमुक अमुकमुळे, तमुक तमुकमुळे आणि थँक्यू सो मच आणि वगैरे वगैरे वगैरे. आणि ज्यांना नसतं मिळालं ते टाळ्या वाजवत असतात. नाही नेहमीच आहे, बाकी काय. आपण नसतोच या गोष्टींमध्ये, कधी आपण नसतोच. आपलं काम भले आपण भले. मी मराठी, झी मराठी.